मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहे। काल ते लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामाला होते आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। धाराशिव येथे काही आंदोलकांनी गोंधळ घातला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कुठेतरी विधानसभा निवडणुका आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहे ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहे। पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी आणि या ठिकाणी बैठकांचे आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आता आज लातूर येथे शासकीय विश्रामगृह येथे 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। ते पदाधिकाऱ्यांची देखील भेट घेणार आहेत। काल रात्री देखील काही शेतकरी असतील किंवा काही पदाधिकारी असतील यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे। तर कुठेतरी भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे। त्यामुळे कुठेतरी राजकीय चर्चांना देखील उधाण आलं होतं आणि आज या ठिकाणी आपण पाहू शकतो की सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आता आज ते लातूरच्या बैठकीनंतर नांदेडकर रवाना होणार आहे आणि नांदेडला देखील ते पदाधिकाऱ्यांची गाठीभेटी आणि ह्या ठिकाणी बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे। कुठेतरी विधानसभा निवडणुका आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मनसेकडून ह्या सगळ्या हालचाली ज्या आहे त्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा तुषार नन्नावरेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।